नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण श्रावण महिन्यातील सोमवारसाठी स्पेशल गोड खिचडी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, इथे मी गोड खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा घेतलेला आहे 1 वाटी। त्यासाठी 1 डब्बा घेतलेला आहे। तुम्ही कुठलंही भांडं वापरलं तरीच पण चालेल आणि तुम्हाला जेवढा साबुदाणा भिजवायचा आहे ना तेवढा साबुदाणा भिजत घाला। आता बऱ्याचदा काय होतं, आपण काय करतो, साबुदाणा धुतो आणि बराच वेळ पाणी त्यामध्ये ठेवतो आणि पटकन त्यामधलं पाणी ना नंतर काढून टाकतो 15-20 मिनिटांनी। असं न करता आपल्याला काय करायचं आहे, साबुदाण्यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला 1-2 पाण्याने साबुदाणा आहे ना धुवून घ्यायचा आहे। म्हणजे त्यामधलं जे पांढरं पाणी किंवा टार्च असतं ना ते सगळं निघून जातं आणि आपल्याला डायरेक्ट साबुदाणा भिजवायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी एका डिशमध्ये हे पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे। सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला साबुदाणा बुडून अर्धा इंच पाणी ठेवायचं आहे। पहा, अशा प्रकारे। हे पहा, मी साबुदाणा बुडून आहे ना एवढं पाणी वरती ठेवले आहे अर्धा इंच आणि हे असंच आपल्याला झाकून 4-5 तासासाठी साबुदाणा भिजवायचा आहे। तुम्हाला जर सकाळ बनवायचा असेल तर तुम्ही संध्याकाळी भिजवू शकता किंवा संध्याकाळी बनवायचा असेल तर तुम्ही सकाळीच भिजायला घालू शकता। एकदम साबुदाणा छान भिजतो आणि आतमध्ये असा कच्चा राहत नाही, कडक राहत नाही, एकदम मऊसूत साबुदाणा हा भिजला जातो। आता आपण असंच झाकून ठेवू नये, ह्याला 5-6 तास भिजून देऊ। हे पहा, आता आपले 5-6 तास चांगले साबुदाणा भिजून झालेला आहे आणि साबुदाणा पहा एकदम असा मस्त भिजलेला आहे। असा बोटावरती मॅश केला की पटकन मॅश होत आहे। अशा पद्धतीने आपण साबुदाणा जर भिजवला ना इतका छान भिजला जातो आणि साबुदाणा जर आपला चांगला भिजला तर आपली साबुदाणा खिचडी ना एकदम अशी मऊ लुसलुशीत होते आणि मोकळी फडफडीत होते। जर साबुदाणा भिजला नाही चांगला तर मग ती आपली खाताना ना साबुदाणा दाताखाली चिकटतो किंवा साबुदाणा खिचडीचा ना असा चिखल चिखल बनल्यासारखा होतो। त्यामुळे नेहमी साबुदाणा चांगला भिजूनच खिचडी बनवा। म्हणजे अशा प्रकारे मी जशी पद्धत वापरली तशा पद्धतीने जर साबुदाणा भिजवला ना तर एकदम मस्त भिजतो। हे पहा, अजिबात बोटावरती मॅश केल्याच्या नंतर काही सुद्धा राहत नाही। आता खिचडी बनवण्यासाठी आपण 2 बटाटे घेतलेले आहेत। हे बटाट्याची मी साल काढून बारीक अशा फोडी करून घेणार आहे आणि जाडसर खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे। पहा, असं शेंगदाण्याचं कूट केलं ना की मग आपली खिचडी एकदम भारी बनते। आपण ज्यावेळेस मिक्सरला शेंगदाण्याचं कूट फिरवतो ना त्यावेळेस काय होतं, मिक्सरमध्ये शेंगदाण्याची पूर्णपणे पावडरच बनली जाते, ती व्यवस्थित खिचडीमध्ये लागत नाही। असे शेंगदाण्याचे थोडेसे जाडसर कूट असतात ना ते खलबत्त्यामध्ये कुटल्यामुळे राहतात आणि ते खिचडी खाताना छान लागतात। आता आपण कूट साईडला ठेवून घेऊ आणि बटाट्याची साल काढून आहे ना अशा बारीक फोडी करून घेऊ। हे पहा, मी दोन्ही पण बटाट्याची आहेत ना साल काढून घेतलेली आहे। आता चाकूच्या साहाय्याने मी ह्या बटाट्याच्या आहेत ना अशा बारीक फोडी करून घेणार आहे। हे पहा, सगळा बटाटा आहे ना मी अशा प्रकारे बारीक फोडींमध्ये चिरून घेतलेला आहे। पहा, अशा बारीक बारीक फोडी केल्या ना की आपला बटाटा तेलामध्ये तुपामध्ये पटकन परतला जातो आणि खायला पण एकदम भारी लागतो। तुमच्याकडे जर उकळलेला बटाटा असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता। आता हा बटाटा मी पाण्यामध्ये टाकून 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे पूर्ण टार्च बटाट्याचं निघेपर्यंत। आणि नंतर पाण्यामध्ये ठेवून घेणार आहे। काय होतं, आपला बटाटा जर आपण असाच उघड्या असा ठेवला ना वरती पाण्याच्या वरती तर काळा किंवा लाल पडण्याची शक्यता असते। त्यामुळे 2-3 पाण्याने धुवून आहे ना बटाटा मी पाण्यामध्येच परत ठेवून घेणार आहे। हे पहा, आता मी बटाटा 2-3 पाण्याने धुवून आहे ना पाण्यामध्ये ठेवलेला आहे। आता आपण खिचडी बनवायला घेऊ। हे पहा, आता आपण खिचडी बनवण्यासाठी घेणार आहोत। तर मी ही खिचडीने सगळी अशी मोकळी करून घेतलेली आहे आणि गॅसवरती लोखंडी पॅन तापायला ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे शेंगदाणा तेल घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जर तेल आवडत नसेल शेंगदाणा तर तुम्ही तूप पण घालू शकता आवडीनुसार आणि ते छान प्रकारे आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे। हे पहा, आपलं तेल आहे ना छान प्रकारे तापलेलं आहे। त्यामध्ये आता मी बटाटा घालून घेणार आहे। बटाटा स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे।
आता तुम्ही म्हणता ना आम्ही पण खिचडी बनवतो, पण आपली ही खिचडी ना एकदम स्पेशल असणार आहे. आता सध्या श्रावण महिना चालू आहे आणि सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रावण महिन्यामध्ये भरपूर उपवास असतात आणि काही जण श्रावण महिन्यातल्या सोमवारसाठी तिखट खिचडी किंवा तिखट पदार्थ हा खात नाही, तर त्यांच्यासाठी ही मऊ लुसलुसीत अशी गोड खिचडी आपण बनवणार आहोत. तुम्ही पण एकदा नक्की अशा प्रकारे करून पहा. आता हा बटाटा आहे ना आपल्याला तेलामध्ये मस्त परतून घ्यायचा आहे, लाल होईपर्यंत, शिजेपर्यंत. आता आपण हा असा शिजून घेऊ. हे पहा, आता आपला बटाटा आहे ना छान तेलामध्ये थोडासा परतून झालेला आहे आणि असा खालीवर करून आहे ना घ्यायचा आहे. काय होतं, आपला बटाटा आहे ना कढईला चिकटला जातो, तो असा मोकळा करून घेऊन आहे ना 1-2 मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला बटाटा आहे ना पटकन शिजला जातो. हे पहा, आता आपले 2 मिनटं झालेले आहेत आणि आपला बटाटा पण आहे ना एकदम मस्त मऊ झालेला आहे, शिजलेला आहे. आता तो एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आता आपल्याला लगेच जो आपण भिजायला घातलेला साबुदाणा आहे ना तो टाकून घेणार आहोत. आणि आपल्याला अशा प्रकारे छान तेलामध्ये बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेच शेंगदाण्याचं कूट पण घालून घ्यायचं आहे. तुम्ही ही खिचडी लोखंडी कढईमध्ये किंवा पॅनमध्ये बनवू शकता. खिचडी ना आपली लोखंडाच्या भांड्यामध्ये बनवल्यामुळे ना अजिबात अशी तळाला चिटकत नाही किंवा करपत नाही, एकदम मस्त बनली जाते. आता थोडासा आपला साबुदाणा 1-2-3 मिनटं परतून झालेला आहे. त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. तुम्ही सैंधव मीठ खाता असाल उपासाला तर ते पण वापरू शकता. चवीनुसार मी इथं मीठ टाकलेलं आहे. इथं आपल्याला अजिबात तिखटाचा वापर करायचा नाही आहे, कारण आपण ही खिचडी सोमवारसाठी स्पेशल बनवत आहोत. कारण बऱ्याच ताई सोमवारच्या उपवासाला श्रावण महिन्यामध्ये तिखट खात नाहीत, मग त्यांच्यासाठी ही खिचडी आहे. एकदा अशी नक्की खिचडी करून पहा, खूप भारी लागते. आता ही खिचडी आपल्याला एकसारखी अशी हलवत आहे ना मस्त परतून घ्यायची आहे. हे पहा, आता मी 1 ते 2 मिनटं मीठ टाकून खिचडी ना एकसारखी हलवून घेतलेली आहे आणि आपली खिचडी ना बऱ्यापैकी परतलेली आहे. आता आपण त्यामध्ये ना खिचडी गोड बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. 1 वाटीसाठी मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1-2 चमचे जास्त पण टाकू शकता. आता ही साखर आपल्याला टाकल्याच्या नंतर अजून खिचडी 1-2 मिनटं छान परतून घ्यायची आहे, म्हणजे आपली साखर पण आहे ना छान खिचडीमध्ये मुरली जाते आणि खिचडी पण तोपर्यंत मस्त परतते. तुम्ही पण नक्की एकदा सोमवारच्या उपवासाला अशी गोड खिचडी करून पहा. एकदम छान सुटसुटीत मऊ लुसलुशीत आणि चवीला पण एकदम भारी लागते. लहान मुलं तर खूप आवडीने खातात. आता यावरती आपल्याला ना मीडियम गॅस करून एकदम कमी गॅस केलेला आहे पहा, आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि 1-2 मिनटं अशीच वाफ देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली खिचडी ना एकदम मस्त मऊ लुसलुशीत बनते. हे पहा, आता आपली साबुदाणा आहे ना एकदम मस्त असा 2 मिनटं वाफ देऊन झालेली आहे आणि एकदम छान असा आपली खिचडी ना बनलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता खिचडी आपली झाली का नाही ती कशी ओळखायची हे पहा. आपण साबुदाण्याचं एक हे ना हातात घ्यायचा आणि असा दाबून पाहायचा, एकदम असा मऊ लुसलुशीत आणि दबल्या जातो. आता आपण गॅस बंद करून घेऊ. तुम्हाला जर माझ्या
खिचडीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पण नक्की एकदा अशी गोड खिचडी करून सोमवारला खा. अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.